नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 6वी विज्ञानचा पहिला धडा लक्षणे सजीवांची या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. 2026च्या नवीन अभ्यासक्रमामधला पहिला धडा आहे. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखीन सजीव निर्माण करतो, याला प्रजनन म्हणतात. प्रजनन उत्तर आहे आ. वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. तर वाढ आणि प्रजनन ही उत्तर आहेत. अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे लक्षण असे म्हणतात. लक्षण उत्तर आहे. सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. पेशींचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचा फरक. उत्तर, सजीवांची हालचाल पक्षी, मासे, जनावरे ही हालचाल स्वयंप्रेरित म्हणजे स्वतःहून केलेली असते. सजीव अन्न शोधण्यासाठी, रक्षणासाठी किंवा निवाऱ्यासाठी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. निर्जीवांची हालचाल पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी ही हालचाल स्वतःहून होत नाही, तर ती बाह्य शक्तींवर अवलंबून असते. पालापाचोळा हवेमुळे उडतो, तर ट्रॅक्टर किंवा बैलगाडी चालवण्यासाठी इंधन किंवा बैलांच्या ताकदीची म्हणजेच बाह्य ऊर्जेची गरज असते. प्रश्न क्रमांक 3, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी न दिसण्या इतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते, कशाहून ठरवले ते सांगा. उत्तर आहे होय, एवढ्या लहान सूक्ष्म जंतूंचेही प्रजनन होते. कारण प्रजनन हे प्रत्येक सजीवाचे मुख्य लक्षण आहे. जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या रोगाचा जंतू शिरतो तेव्हा काही काळात त्यांची संख्या झपाट्याने वाढते आणि आपण आजारी पडतो. त्यांची संख्या वाढणं म्हणजे त्यांचं प्रजनन होणं होय. यावरून स्पष्ट होतं की सूक्ष्म जंतूचेही प्रजनन होते. प्रश्न क्रमांक 4, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात यांचे अनुभव निरीक्षण लिहा. सजीवांमध्ये चेतना क्षमता असते. त्याचे निरीक्षण पुढील प्रमाणे करता येते. मांजर, स्वयंपाकघरात दुधाचे भांडे उघडे दिसताच मांजर हळूच तिथे येते, पण माणसाची पावले वाजतात किंवा कोणी आल्याची जाणीव होताच ते लगेच पळून जाते. उंदीर, अंधारात शांततेत फिरणारा उंदीर अचानक दिवा लावला किंवा कसलाही लहान आवाज झाला की लगेच बिळाकडे धाव घेतो. कुत्रा, अनोळखी व्यक्ती घराच्या आसपास दिसला की कुत्रा भुंकायला लागतो. तसेच घराचा मालक किंवा ओळखीचा व्यक्ती आल्यावर तो शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो. प्रश्न क्रमांक 5, प्राण्यांच्या हालचालींचे सुचतील तेवढे वेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. हालचालीचे प्रकार. उडणे प्राणी, चिमणी, कावळा, पोपट, फुलपाखरू. पोहणे, मासे, बेडूक, कासव, बदक. सरपटणे, साप, गांडूळ, पाल, गोगलगाय. धावणे, कुत्रा, मांजर, घोडा, हरिण, वाघ. उड्या मारणे, बेडूक, टोळ, कांगारू, ससा. प्रश्न क्रमांक 6, वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्याच्यावर समजते अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर, लाजाळूचे झाड. लाजाळूच्या पानांकडे बोट नेताच किंवा त्याला स्पर्श करताच त्याची पाने लगेच मिटतात. प्रकाशानुवर्तन, सूर्याकडे झुकणे. खिडकीत ठेवलेले कुंडीतील रोप नेहमी बाहेरून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने वाकते किंवा वाढते. सूर्यफूल, सूर्यफुलाचे तोंड नेहमी सूर्याच्या दिशेने फिरताना दिसते. पाने मिटणे, गुलमोहर किंवा चिंचेची पाने संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर मिटतात आणि सकाळी पुन्हा उघडतात. प्रश्न क्रमांक 7, कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याच्या बाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? कासवाचं कारण आहे, कासवांकडे श्वसनासाठी म्हणजे श्वास घेण्यासाठी मानवाप्रमाणे फुफ्फुसे असतात. ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन श्वासावाटे घेण्यासाठी त्यांना वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. माशांचे कारण, माशांकडे श्वसनासाठी कल्ले म्हणजेच गिल्स असतात. मासे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्ल्यांच्या मदतीने थेट शोषून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येण्याची गरज नसते. प्रश्न क्रमांक 8,
खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलाय, तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. सर्वात प्रथम अंडी, त्यानंतर 2 क्रमांक, पुढे 3, 4 आणि 5. प्रश्न क्रमांक 9. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणाच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. उदाहरणे: दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग आणि बस. सजीव: फुलपाखरू, मासा, झाड. निर्जीव: दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग, बस. प्रश्न क्रमांक 10. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर: दुष्काळात चारा व पाणी न मिळाल्याने जनावरे कुपोषित होतात, त्यांचे वजन घटते आणि ती आजारी पडतात. दुभत्या जनावरांचे दूध देणे बंद होते. अत्यंत तीव्र टंचाई असल्यास अनेक जनावरे भूक व तहानेनं मृत्युमुखी पडतात. प्रश्न क्रमांक आ. वाघाचा बछडा मोठा होतो म्हणजे वाघाचं बाळ, त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. याचं उत्तर लिहायचे होय. हे विधान पूर्णपणे सत्य आहे. वाघाचा बछडा जन्माला येतो तेव्हा तो आकाराने लहान असतो आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असतो. हळूहळू त्याचे पोषण होऊन त्याच्या शरीराचा आकार, उंची आणि वजन वाढते. ही त्याची वाढ आहे. वाढ होत असतानाच तो शिकार करणे, स्वतःचे रक्षण करणे, धावणे यांसारखी कौशल्य शिकतो. हा त्याचा विकास आहे. म्हणजे बछडा मोठा होताना त्याची वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी होतात. आता उपक्रमाचा प्रश्न. नैसर्गिक डिंक कोठून व कसा मिळवतात, अशाच प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळवतात याविषयी मोठ्या व्यक्तींशी बोलून माहिती मिळवा. आता कोठून मिळवतात? नैसर्गिक डिंक हा प्रामुख्याने झाडांपासून मिळतो. बाभूळ, कडुनिंब, शेवगा आणि धावडा या झाडांपासून मोठ्या प्रमाणावर डिंक मिळवला जातो. कसा मिळवतात? झाडाच्या खोडाला किंवा फांद्यांना जाणीवपूर्वक लहान जखम केली जाते किंवा नैसर्गिकरित्या खोडाला भेगा पडतात. झाड स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्या जखमेतून एक चिकट द्रव बाहेर टाकते. हा द्रव हवेच्या संपर्कात आल्यावर हळूहळू सुकतो आणि कडक होतो. हा वाळलेला कडक झालेला भाग झाडावरून खरवडून गोळा केला जातो. यालाच आपण नैसर्गिक डिंक म्हणतो. याचा वापर खाण्यात म्हणजे डिंकाचे लाडू आणि डिंक म्हणून चिकटवण्यासाठी होतो. ज्याप्रमाणे डिंक मिळवला जातो अगदी त्याच पद्धतीनं झाडाच्या रसापासून किंवा चिकापासून खालील महत्त्वाचे पदार्थ मिळवले जातात. रबर. विविया नावाच्या रबराच्या झाडाच्या खोडाला तिरपा छेद देऊन त्यातून निघणारा पांढरा चिकट रस, लॅटेक्स म्हणतात त्याला, गोळा केला जातो. त्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक रबर मिळवले जाते. राळ किंवा राळ तेल. प्रामुख्याने पाईन किंवा सुगंधी झाडाच्या खोडातून हा घट्ट द्रव मिळतो. याचा वापर धूप, उदबत्त्या, रंग आणि औषधांमध्ये होतो. हिंग. फेरुला नावाच्या वनस्पतीच्या मुळांना जखम करून किंवा छेद देऊन त्यातून येणारा रस वाळवला जातो, ज्यापासून आपण स्वयंपाकात वापरणारा हिंग तयार होतो. ताडी किंवा माडी. माड म्हणजे नारळ किंवा ताडाच्या झाडाच्या फुलांच्या तांड्याला छेद देऊन त्यातून पाझरणाऱ्या रसाला मडक्यात गोळा केले जाते. हा स्वाध्याय इथे संपलाय. कसा वाटला तुम्हाला? आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, मैत्रिणींनो.